नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे AGMPSC आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 17 एप्रिल 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, सर्व प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहेत आपल्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर आपण AGMPSC आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये नारी शक्ती वंदन संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुंबई. अधिक माहिती जाणून घ्या. तर अलीकडेच महाराष्ट्रामध्ये नारी शक्ती वंदन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कुठे संपन्न झाले हे? तर ते मुंबईमध्ये संपन्न झाले. मुंबईमधील दादर पूर्व येथील योगी सभागृह लोकमान्य टिळक कॉलनी येथे हे नारी शक्ती वंदन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आता या नारी शक्ती वंदन संमेलनाचे उद्घाटन कोणी केले? तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन संपन्न झाले. आता या संमेलनाचा मुख्य उद्देश काय होता? तर नारी शक्ती वंदन संमेलनाचा मुख्य उद्देश या नारी शक्ती वंदन अधिनियमाबाबत जनजागृती करणे आणि देशाच्या विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणे हे या संमेलनाचा मुख्य उद्देश होता. आता मित्रांनो, आपण नारी शक्ती वंदन अधिनियम काय आहे ते पाहूया. सध्या ते खूप चर्चेमध्ये आहे. मित्रांनो, नारी शक्ती वंदन अधिनियम काय आहे? तर हा अधिनियम महिला आरक्षण कायदा 2023 106वी घटना दुरुस्ती हा भारताच्या संसद आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% म्हणजेच काय तर एक तृतीयांश जागा राखीव ठेवणारा ऐतिहासिक कायदा आहे. तर मित्रांनो, या नारी शक्ती वंदन अधिनियमानुसार भारताच्या संसद आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण म्हणजेच की एक तृतीयांश जागा राखीव ठेवणारा ऐतिहासिक कायदा आहे मित्रांनो. आता याचा उद्देश काय आहे? तर लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवणे हे या नारी शक्ती वंदन अधिनियमाचा मुख्य उद्देश आहे. आता याचे आरक्षण प्रमाण कसं असणार आहे? तर थेट निवडणुकांद्वारे भरल्या जाणाऱ्या जागांपैकी 33% जागा हे महिलांसाठी आरक्षित असतील. तर मित्रांनो, निवडणुकीद्वारे जे भरल्या जाणाऱ्या जागा त्यामधील या 33% जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहे. आणि याची व्याप्ती किती असणार आहे? तर याची व्याप्ती लोकसभा, सर्व राज्यांच्या विधानसभा आणि दिल्ली विधानसभेला हा नियम लागू असेल. म्हणजे सर्व लोकसभा, सर्व विधानसभा राज्यांच्या आणि दिल्ली विधानसभेला या नियम लागू आहे. आता या आरक्षण 15 वर्षांसाठी लागू असेल आणि त्यानंतर संसदेला तो वाढवण्याचा अधिकार असणार आहे. तर मित्रांनो, हे आरक्षण जर 15 वर्षांसाठी लागू असेल, म्हणजे 15 वर्षांसाठी लागू असेल, त्यानंतर वाढवण्याचा अधिकार कोणाला असणार आहे? तर तो संसदेला असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, फिक्कीचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आनंद स्वरूप. अधिक माहिती जाणून घ्या. तर आनंद स्वरूप यांची फिक्कीचे नवीन महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता कोण आहेत हे आनंद स्वरूप मित्रांनो? तर ते 1992च्या बॅचचे भारतीय रेल्वे कार्मिक सेवा म्हणजेच की IRPS चे अधिकारी आहेत. आणि मित्रांनो, आनंद स्वरूप हे फिक्कीमध्ये येण्यापूर्वी कोणती जबाबदारी होती त्यांच्याकडे? तर त्यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात अतिरिक्त सचिव, व्यापार उपाय महासंचालक आणि जागतिक व्यापार संघटनेत WTO चे प्रतिनिधित्व म्हणून आनंद स्वरूप यांनी यापूर्वी काम पाहिलेले आहे. आता मित्रांनो, आपण फिक्कीबद्दल जाणून घेऊया. काय आहे फिक्की? तर फिक्की म्हणजेच काय? तर फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, त्याला फिक्की म्हणतो आपण. याची स्थापना कधी झाली? तर 1927 मध्ये स्थापना झाली. आता फिक्कीचं कार्य काय? तर भारतीय व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे हे या फिक्कीचे कार्य आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. हवासॉंग 11GA हे कोणत्या देशाने विकसित केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर कोरिया. तर मित्रांनो, हवासॉंग 11GA हे उत्तर कोरियाने विकसित केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. आता हे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, ज्याला अमेरिकेने काय नाव दिलेले आहे? तर KN-23 असे या अमेरिकेनं या हवासॉंग 11G ला नाव दिलेले आहे. आता या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला किती आहे? तर या क्षेपणास्त्राचा मारक पल्ला आहे 600 ते 700 किलोमीटर इतका आहे. आणि हे घन इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र आहे, ज्यामुळे ते वेगाने डागता येते. कोणाचं आहे हवासॉंग 11G? तर उत्तर कोरियाचं हे क्षेपणास्त्र आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, महिला कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वैशाली रमेश बाबू. तर महिला कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर भारताची ग्रँड मास्टर वैशाली रमेश बाबू
हिने महिला कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा 2026 चे विजेतेपद पटकावले. आणि मित्रांनो, ही कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारी वैशाली ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे. आता ही स्पर्धा कुठे पार पडली, तर सायप्रसमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत वैशालीने 14 राऊंड्सच्या चुरशीच्या लढाईत 8.5 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावलेले आहे या महिला कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धेमध्ये. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनिता चौधरी. तर मित्रांनो, 2026 चा प्रतिष्ठित मछली राष्ट्रीय पुरस्कार राजस्थानमधील वनरक्षक अनिता चौधरी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार आहे मछली, आणि तो आता यावर्षी 2026 चा कोणाला प्रदान करण्यात आला, तर राजस्थानमधील वनरक्षक अनिता चौधरी यांना हा मछली राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, त्यांना हा पुरस्कार का देण्यात आलेला आहे, त्यांचं कार्य काय, तर त्यांनी वन्यजीव बचाव आणि वन संवर्धनासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या पुरस्काराची ही 6वी आवृत्ती होती आणि जयपूरमधील ITC राजपुताना हॉटेलमध्ये या मछली राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आलेले होते. आता मित्रांनो, हा मछली राष्ट्रीय पुरस्कार काय आहे, तर हा पुरस्कार प्रभा खेतान फाउंडेशन आणि WWF इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने हा मछली राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. आणि याचे पुरस्काराची प्राइस किती रुपये पुरस्कारामध्ये दिले जातात, तर 2.5 लाख रुपये या पुरस्काराची रक्कम आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, पेस म्हणजेच की प्लॅन्क्टॉन, एरोसॉल, क्लाउड, ओशन आणि इकोसिस्टीम ही उपग्रह मोहीम कोणत्या संस्थेची आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नासा. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, पेस ही उपग्रह मोहीम कोणाची आहे, तर अमेरिकेची अंतराळ संस्था नासाची ही उपग्रह मोहीम आहे. आता या उपग्रह मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे, तर उपग्रह पृथ्वीवरील महासागरांचे आरोग्य, वातावरणातील सूक्ष्म कण आणि ढगांचा अभ्यास करणे आहे. म्हणजेच की पेस म्हणजेच काय, प्लॅन्क्टॉन, एअरसॉल, क्लाउड, ओशन, इकोसिस्टीम यांचा अभ्यास करणे हे या उपग्रहाचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि मित्रांनो, हा उपग्रह फ्लोरिडा येथील केप कॅनव्हरल स्पेस फोर्स स्टेशनवरून म्हणजेच की स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. मित्रांनो, हा उपग्रह 1 ते 2 दिवसांनी संपूर्ण पृथ्वीचे निरीक्षण करतो, ज्यामुळे हवामान बदल आणि हवेची गुणवत्ता समजून घेण्यास या पेस उपग्रहामुळे शक्य होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, सध्या चर्चेत असलेले प्रसिद्ध श्री चामुंडेश्वर मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कर्नाटक. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, हे मंदिर कर्नाटक राज्यातील म्हैसूर शहरात चामुंडेश्वर टेकडीवर स्थित आहे. आता हे सध्या चर्चेमध्ये काय आहे मित्रांनो, तर नुकतेच चामुंडेश्वर टेकडीवरील बांधकामावर बंदी घालणाऱ्या न्यायालयीन आदेशांच्या उल्लंघनाबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकारवर केलेल्या टीकेमुळे हे सध्या चामुंडेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. आणि ते कुठे स्थित आहे, तर कर्नाटकातील म्हैसूर या शहरात चामुंडेश्वर टेकडीवर हे चामुंडेश्वर मंदिर स्थित आहे आणि सध्या ते बातम्यांमध्ये चर्चेमध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, संसद खेल महाकुंभ कोठे आयोजित करण्यात आले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लखनौ. तर मित्रांनो, उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे संसद खेल महाकुंभ आयोजित करण्यात आले. अधिक माहिती जाणून घ्या. 2026 मधील संसद खेल महाकुंभ प्रामुख्याने लखनौ म्हणजेच की उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या खेल महाकुंभाचं उद्घाटन कोणी केले, तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या खेल महाकुंभाचे उद्घाटन केले आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन खेळाडूंचे मनोबल राजनाथ सिंह यांनी वाढवले. आणि मित्रांनो, याचा उद्देश काय आहे या संसद खेल महाकुंभाचा, तर स्थानिक पातळीवरील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे आणि खेलेगे तो खिलोगे या संकल्पनेला प्रोत्साहन देणे हे या संसद खेल महाकुंभ योजनेचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नारी शक्ती युवा संसदचे आयोजन कोणी केले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांनी नारी शक्ती युवा संसदचे आयोजन केलेले होते. आता काय आहे नारी युवा संसद, तर ते पाहूयात आपण आता. तर भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मेरा युवा भारत या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 12 एप्रिल 2026 रोजी देशव्यापी नारी शक्ती युवा संसद आयोजित केली होती. तर मित्रांनो, हे नारी शक्ती युवा संसद कोणी आयोजित केले होते, तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने हे नारी शक्ती युवा संसद आयोजित केले होते. आणि कोणाच्या माध्यमातून केलेले, तर मेरा युवा भारत या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे नारी शक्ती युवा संसद आयोजित केले होते. आता याचा उद्देश काय आहे,
तर याचा उद्देश आहे की नारी शक्ती विकसित भारत की आवाज सर्वसमावेशक लोकशाहीचे बळकटीकरण ही या नारी शक्ती युवा संसदचे थीम होती. या थीमवर आधारित महिला सक्षमीकरण करणे आणि धोरण चर्चेला प्रोत्साहन देणे हे या नारी शक्ती युवा संसदचा मुख्य उद्देश होता. आणि मित्रांनो याचा मुख्य आणि एक मुख्य उद्देश आहे तो म्हणजे 2029 च्या निवडणुकांसाठी हे जर आपण नारी शक्ती वंदन विधेयक बघितले त्याच्या अंमलबजावणीसाठी पाठिंबा देणे हा देखील त्यामागचा मुख्य उद्देश आहे नारी शक्ती युवा संसदचा. पुढचा प्रश्न पाहूयात. आता आपला शेवटचा आणि प्रश्न क्रमांक 10 आहे. सत्यनिष्ठा हे ऍप कोणत्या राज्याने सुरू केले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिमाचल प्रदेश. अधिक माहिती जाणून घ्या. तर सत्यनिष्ठा ऍप हे हिमाचल प्रदेश सरकारने राज्य पोलिसांसाठी सुरू केलेले एक ऍप आहे. आता या मित्रांनो सत्यनिष्ठा ऍपचा मुख्य उद्देश काय आहे तर गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी हे डेटाबेस तयार करणे हे या सत्यनिष्ठा ऍपचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि मित्रांनो या ऍपद्वारे आपण काय करू शकतो तर या ऍपद्वारे पोलीस गुन्हेगार स्थलांतरित मजूर आणि संशयास्पद व्यक्तींची माहिती संकलित करू शकतात पोलीस या सत्यनिष्ठा ऍपद्वारे. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 17 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो 10 प्रश्न पाहिलेले आहेत जे की सर्वच्या सर्व आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचे होते. यामधील बरेच प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये पाहावयास मिळतील. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर AGMPSC हे आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.